नसरापूरच्या नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या प्रकरणात 59 दिवसात निकाल लागला आणि पीडितेचं कुटुंबीय आणि सामान्य लोकांना अपेक्षित असलेला निकालच समोर आला। पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश SR साळुंके यांच्या विशेष न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत नेमकं काय घडलं, या प्रकरणाचा विक्रमी वेळेत निकाल कसा लागला, हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअर कशाच्या आधारे ठरलं, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। 25 जूनला न्यायालयात आरोपी भीमराव कांबळे दोषी असल्याचं सिद्ध झालं आणि 29 जूनला निकालाचं वाचन झालं। निकालाच्या वाचनावेळी न्यायालयात मोठी गर्दी झाली होती। पीडितेचं कुटुंबीय आणि सामान्य नागरिक सुद्धा निकाल ऐकण्यासाठी उपस्थित होते। निकालाचं वाचन करताना न्यायाधीश SR साळुंखे म्हणाले, विशेष सरकारी वकिलांनी फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे 12 निकाल सादर केले, ज्यापैकी अनेक निकालांमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। हे निकाल नसरापूरच्या घटनेशी साधर्म्य साधणारे आहेत। काही निकालात सत्र न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयात स्थगिती मिळाली, पण सत्र न्यायालयाने दिलेली फाशी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याची उदाहरणं आहेत। ही शिक्षा कायम ठेवताना सर्वोच्च न्यायालयाने क्रूरता, समाजावरचा परिणाम या मुद्द्यांची दखल घेतली आहे। हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअर आहे का? पीडिता स्वसंरक्षण करण्यास सक्षम होती का, याचाही विचार केला गेलाय। घटनेच्या वेळी आरोपी पीडितेसह का होता, हा प्रश्न नसरापूर प्रकरणात अनुत्तरित आहे, पण या प्रकरणातले सर्व बिंदू जोडण्यात यंत्रणांना यश आलंय। कट रचून शांत डोक्याने पीडितेची हत्या करण्यात आली, ही गोष्ट गुन्ह्याचं गांभीर्य दर्शवते। अशा प्रकरणात समाजावर दूरगामी परिणाम होत असतील तर फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे, असं सुप्रीम कोर्टानेही म्हणलंय। हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअर आहे का, हा प्रश्न आहे, पण या प्रकरणात आरोपी विरोधात सबळ पुरावे आहेत। स्वतःची वासना शमवण्यासाठी आरोपीने हे कृत्य केलंय। वयाव्यतिरिक्त आरोपीला माफी देण्यासारखं काही नाही। घटना झाली तेव्हा पीडिता असहाय्य होती। आरोपीचा पूर्व इतिहास हा गंभीर आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने आरोपीला भीती नव्हती, काहीही होणार नाही याची खात्री असल्याने तो गुन्हा करण्यासाठी धजावला। आरोपीचं पीडितेसोबतचं कृत्य अत्यंत निर्दयी, याचा समाजावर परिणाम झालाय। पीडितेच्या कुटुंबियांनी आरोपीला त्यांच्या हवाली करा अशी मागणी केली। त्यांचा कायद्यावरचा विश्वास उडाला होता। इतकी ही घटना गंभीर आहे। समाजात उमटलेल्या प्रतिक्रियेचा आम्ही आदर करतो, पण आम्हाला कायद्यानुसारच जायला हवं। कृत्य आरोपीनेच केल्याचं सिद्ध झालंय, तो CCTV मध्ये सुद्धा दिसलाय। पीडितेचं वय विचारात घेतलं पाहिजे। तिची हत्या केल्यानंतरही आरोपीने अत्याचार सुरू ठेवले। आरोपी फाशीच्या शिक्षेस पात्र आहे। आरोपीला फाशीची शिक्षा ही अपुरी आहे। त्याने एका वृद्धेवरही हल्ला केलाय। वयाच्या 53व्या वर्षी कुटुंबातल्या मुलीसोबत चुकीचा प्रकार त्याने केला होता। आरोपी सुधारण्याच्या पलीकडे गेलाय। हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअर आहे, असा महत्वाचा निर्वाळा न्यायाधीशांनी दिला। त्यानंतर ते म्हणाले, मुलीच्या वेदना आणि कुटुंबियांनी जे सहन केलं त्याची कोर्टाला जाणीव आहे आणि त्यामुळे आरोपी भीमराव कांबळेला कोर्ट मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावत आहे। त्यानंतर न्यायाधीशांनी फासावर चढावं लागेल असं वाक्य भीमराव कांबळेला उद्देशून उच्चारलं। त्यावेळी सगळं कोर्ट स्तब्ध झालं होतं। पीडित कुटुंबालाही अश्रू अनावर झाले होते। आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरले, तर 25 जूनला झालेल्या सुनावणीत विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अजय मिसर आणि पीडित कुटुंबियांचे वकील ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी आपल्या युक्तिवादात आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली। भीमराव कांबळेला पश्चाताप नाही, तो दयेच्या लायकीचा नाही। पीडितेच्या अंगावर 18 जखमा आरोपीने केल्या। वेगवेगळ्या पद्धतीने चुकीचा प्रकार केला। 39 मिनिटं त्याने हे सगळं केलं। आरोपीने केवळ वासनेतून हे कृत्य केलं। अशा घटनांमुळे समाजात भीतीचं वातावरण तयार होत आहे। त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षाच योग्य राहील। आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा झाली तरच गुन्हेगार गुन्हा करताना 4 वेळा विचार करतील। आरोपीचं कुटुंब त्याच्या बचावासाठी पुढे आलेलं नाही, कारण त्याने याआधीही असं कृत्य केलेलं आहे। आरोपीची बॉडी लँग्वेज बघता न्यायाधीशांनी दोषी ठरवून सुद्धा त्याला लाज नाही। आरोपीचं वय पाहता तो आता सुधारणार नाही असा युक्तिवाद केला। सोबतच हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअर का आहे आणि अशा प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा कशी सुनावण्यात आली आहे याचेही दाखले दिले। याच गोष्टी हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअर ठरवण्यात आणि भीमराव कांबळेला फाशी सुनावण्यात महत्त्वाच्या ठरल्या। या प्रकरणात फक्त 59 दिवसात निकाल लागल्याने न्यायालयाने जलदपणे उचललेली पावलं, वेगाने झालेलं कामकाज याचीही जोरदार चर्चा आहे। या 59 दिवसात नेमकं काय घडलं, तर 1 मे 2026 ला पुण्याच्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं ही घटना घडली। त्यानंतर 2 मे 2026 ला आरोपी भीमराव कांबळेला पोलिसांनी अटक केली। त्याच्यावर अपहरण, अत्याचार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला।
मेच्या पहिल्या आठवड्यात पोस्टमार्टम आणि न्यायवैद्यकीय तपासणीचे अहवाल पोलिसांना प्राप्त झाले. घटनास्थळावरचे पुरावे, नमुने आणि कपडे जमा करण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेऊन गुन्ह्याचा सीन रिक्रिएट केला. सीसीटीव्ही, डीएनए, साक्षीदारांचे जबाब आणि इतर वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यात आले. त्यानंतर 16 मे 2026 ला फक्त 15 दिवसात तपास पूर्ण करून विशेष न्यायालयात पोलिसांनी 1200 पानी दोषारोप पत्र दाखल केलं. त्यानंतर पुढच्या 12 दिवसात न्यायालयाने आरोपी विरुद्ध आरोप निश्चित केले आणि खटल्याची सुनावणी सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानंतर 29 मेला पहिल्या साक्षीदाराचा जबाब घेण्यात आला. मग जून महिन्यात सरकार पक्षाने साक्षीदार आणि वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर मांडले. 18 जून पर्यंत या प्रकरणात 55 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. अनेक साक्षीदारांची साक्ष आणि उलट तपासणी पूर्ण झाली. 19 जून 2026 ला आरोपी भीमराव कांबळेचा जबाब घेण्यात आला. 20 जून 2026 ला दोन्ही बाजूंचे अंतिम युक्तिवाद झाले. सरकारी पक्षाने उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे कठोर शिक्षेची मागणी केली. त्यानंतर 25 जूनला न्यायालयानं आरोपी दोषी असल्याचं घोषित केलं आणि 29 जूनला या प्रकरणातला निकाल जाहीर झाला. या प्रकरणात पोलिसांनी शिताफीने केलेला तपास प्रचंड महत्त्वाचा ठरला. पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल आणि तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या नेतृत्वात तपास पूर्ण झाला. 15 दिवसात भक्कम पुराव्यांसह 1200 पानी चार्जशीट दाखल करण्यात आली. आरोपीला गुन्ह्याचा सीन रिक्रिएट करण्यासाठी नसरापूरला न्यायचं होतं, तेव्हा खबरदारीचा उपाय म्हणून पहाटे नेण्यात आलं. काही पुरावे गोळा करण्यासाठी व्हिडिओ कॉलचाही वापर करण्यात आला. ही घटना घडली तिथे सापडलेली गाठीशेव, ज्या मंदिरात आरोपी राहत होता तिथे सापडलेली गाठीशेव, ज्या दुकानातून ही गाठीशेव घेण्यात आली त्याचा काढलेला माग, अतिशय वेगाने केलेला तपास, परिस्थितीजन्य पुरावे, यातून आरोपी दोषी असल्याचं सिद्ध झालं आणि तो आता फासावरही चढणार आहे. सोबतच न्यायाधीश SR साळुंखे यांच्या विशेष न्यायालयात अत्यंत वेगाने सुनावणी झाली. स्वतः न्यायाधीशांनी आपली उन्हाळी सुट्टी रद्द करत पूर्ण वेळ या खटल्याच्या सुनावणीला दिला. त्यांच्या स्टाफने सुद्धा सुट्ट्या घेतल्या नाहीत. फक्त 1 ते 2 साप्ताहिक सुट्ट्या घेऊन खटल्याची सुनावणी अगदी रोज करण्यात आली. यात पुणे बार असोसिएशनच्या इतर वकिलांकडूनही प्रचंड सहकार्य मिळालं. कोणतेही इतर खटले समोर आणण्यात आले नाहीत आणि नसरापूर प्रकरणाचा निकाल 59 दिवसात लागला. यात विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट अजय मिसर यांनी काम पाहिलं, तर पीडितेच्या कुटुंबियांकडून ॲडव्होकेट विपुल दुशिंग, ॲडव्होकेट मयूर दोडके, ॲडव्होकेट मनीष पाडेकर आणि ॲडव्होकेट अनिश पाडेकर यांनी काम पाहिलं. या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांनी सचोटीने पाठपुरावा केला. पोलिसांनी उत्कृष्ट तपास केला. फॉरेन्सिक टीम, डॉक्टर, सायबर एक्सपर्ट्सने चांगली कामगिरी पार पाडली. ते अभिनंदनास पात्र आहेत असं म्हणत न्यायाधीशांनी सगळ्यांचंच कौतुक केलं. पण निकालानंतर पीडित कुटुंबियांचे अश्रू बरंच काही सांगत होते. त्यांना समाधान होतं ते निकालाचं आणि न्यायाधीशांनी आरोपीला उद्देशून उच्चारलेल्या फासावर चढावं लागेल या वाक्याचं.